छत्रपती शिवाजी महाराजांचा नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। दादागिरी नहीं चलेगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नहीं चलेगी, नहीं चलेगी। दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। दादागिरी नहीं चलेगी। जातिवाद पे पुलिस की दादागिरी पे जातिवाद पे पूंजीवाद पे साम्राज्यवाद पे दड़पशाही पे जुल्म के खिलाफ ताकत से बोल, हिम्मत से बोल, जोर से बोल, आगे से बोल, पीछे से बोल मेरे भाई, बोल मेरी बहनों, बोल मेरी भाई, ताकत से बोल, डरता क्यों है? हिम्मत से बोल, ताकत से बोल मेरी बहनों, बोल मेरे भाई, डरता क्यों है? हिम्मत से बोल, जोर जुल्म के टक्कर में, जोर जुल्म के टक्कर में, जातिवाद पे, दादागिरी पे, पुलिस की गुंडागिरी पे, पुलिस की गुंडागिरी पे गुंडागिरी बंद करो, बंद दादागिरी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। दादागिरी बंद करो। बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोलिसाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, पोलिसाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। खाली बोल वर पाय, खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय, धिक्कार असो, धिक्कार असो। छत्रपति शिवाजी महाराजांचा हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। दादागिरी नहीं चलेगी। रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया का विजय हो, अतुल साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अतुल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। बोल दलित, हल्ला बोल, बोल दलित, हल्ला बोल, बोल दलित, हल्ला बोल, जातिवाद पे, हल्ला बोल, पूंजीवाद पे, हल्ला बोल, दादागिरी पे, हल्ला बोल, दड़पशाही पे, हल्ला बोल, दड़पशाही पे, हल्ला बोल, पुलिस के जुल्म के खिलाफ, हल्ला बोल, पुलिस के दादागिरी के खिलाफ, हल्ला बोल, बोल दलित, हल्ला बोल, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। सोमनाथ सुरेशन नाही भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, सोमनाथ सुरेशन नाही भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, सोमनाथ सुरेशन नाही भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, दोषी व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, दोषी व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, दोषी व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीमध्ये जी संविधानाची विटंबना झाली आणि संविधानाची विटंबना केल्यानंतर एक आमचा भीमसैनिक
हा पोलीस कस्टडीमध्ये मारला गेला, याचा आज आम्ही पोलीस डिपार्टमेंट परभणीचा आणि विटंबना केल्याचा सर्वांचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो. याचं पुढचं पाऊल काय असेल? हे लवकरात लवकर कारवाई होणं. पोलीस डिपार्टमेंटच्या ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एक आमच्या भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. तिथल्या परभणीमधील जे पोलीस डिपार्टमेंट दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रस्त्यावरती उतरत जाणार आहे. सर, परभणी में जिस तरह से अन्याय हुआ, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का अपमान किया गया है, उसके लिए आज आरपीआई रोड पर है, उसके बारे में क्या कहेंगे? जिस संविधान के ऊपर देश चल रहा है उस संविधान का अपमान परभणी में हुआ है, तो उसके लिए उसको सज़ा फांसी होनी चाहिए. और जो पुलिस कस्टडी में जिसकी हमारी एक भीम सैनिक की मौत हुई है, उस पुलिस डिपार्टमेंट के सभी अधिकारियों को सस्पेंड किया जाए, तब तक ये आंदोलन रुकेगा नहीं. केला परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या घटनेच्या प्रतिकृतीला एका समाजकंटकाने विटंबना केली. त्याच्या ॲक्शनचं रिॲक्शन म्हणून समाजाने तीव्र त्या ठिकाणी निषेध केला असताना पोलिसांनी काही ठिकाणी दडपशाहीचा बळाचा वापर करून भीमान्वयावर अत्यंत लाठी हल्ला केला आणि बेदम मारहाण केली आणि काही लोकांना अटक केली. ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी देखील अटक केले आणि कालच त्या ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आहे. तर आमचा अशी मागणी आहे पक्षाची, ज्याने विटंबना केली त्याच्या दोषद्रोहाचा गुन्हा ताबडतोब खटला सुरू करावा आणि जे अधिकारी दोषी असतील या संपूर्ण प्रकारामध्ये त्यांच्यावर चौकशी करून SITच्या माध्यमातून चौकशी करावी. निवृत्त न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करा. कोणाला जर त्या ठिकाणी घटनेचा अपमानच झाला नसता तर ॲक्शन कुणी दिली, ॲक्शनची रिॲक्शन केली आणि ज्यांना घटना मान्य नाही साहेबांनी सांगितले त्यांना देश सोडून जावा. ते देशद्रोही लोक ज्यांना घटना मान्य नाही त्यांनी सरळ आमचा देश सोडून जावा, दुसऱ्या देशात जर राहावं. जर या घटनेचा त्याला अपमान करायचा अधिकार असेल तर त्यांना आम्हाला देशातून काढण्याचा देखील अधिकार आहे. अशा लोकांना देशात राहण्याचा काही अधिकार नाही असं आमच्या नेत्यांनी ठणकावून सांगितलं आहे. आणि जो पण दोषी व्यक्तीवर कारवाई होत नाही हे आंदोलन चालूच राहणार आहे. या ठिकाणी जी काही परभणीला विटंबना झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटनेचा ती अपमान झाले विटंबना झालेली आहे. तर तो नुसता रामदासजी आठवल्याचं काम नाही, तर ह्या देशामध्ये भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेवर चाललेला आहे आणि त्या सर्व पक्षांनी उतरायला पाहिजे रस्त्यावर आणि त्या कडक शासन त्या माणसाला नराधमाला केलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं कार्य नुसते आठवले साहेबच करीत नाहीत, तरी आम्ही उतरलो आहोत तिथे. सर्व पक्षांनी जे शासन चालवतात त्यासुद्धा सर्व पक्षांनी रस्त्यावर उतरून न्याय मागावा आणि ज्यांनी विटंबना केलेली आहे त्यांना जास्तीत जास्त कडक शासन करावं अशी महिला आघाडीच्या वतीने त्यांना सुद्धा सूचना करते. नाही तर आमच्या महिला आघाडीने आम्ही रिपब्लिकन पार्टी उग्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निदर्शन करण्याचं कारण असं आहे की परभणीमध्ये जो अन्याय झाला, जी विटंबना झाली संविधानाची आणि त्याच्या विरोधात भीमसैनिक आंदोलन, आमचा एक भीमसैनिक पोलीस कस्टडीत मारला गेलेला आहे. तर ज्या पोलीस ऑफिसरने ती काय कारवाई करतो त्यामध्ये तो आमचा भीमसैनिक मृत्यू झाला त्याच्यावर कारवाई व्हावी हेच आमच्या पक्षातर्फे आम्ही त्यासाठी आंदोलन करणार. त्यांना अरेस्ट होईपर्यंत आम्ही हे आंदोलन करत राहणार आणि ज्यांना संविधान पटत नसेल त्यांनी आपला देश सोडून बाहेर जावं हेच आमच्या साहेबांचं म्हणणं आहे. आमचं सुद्धा म्हणणं आहे. आम्ही जोपर्यंत त्यांच्यावर न्याय मिळत नाही सूर्यवंशी तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवू.